ग्रामीण साहित्य, संस्कृती आणि विचाराची समृद्ध परंपरा जपणारे 11वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावामध्ये उत्साहात आणि दिमाखात पार पडलं. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय, राष्ट्रवादी शिक्षक संघ, ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. साहित्य संमेलनाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, संमेलन अध्यक्ष डॉक्टर सुरेश सामंत, आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली. मान्यवरांनी ग्रामीण साहित्याच्या जतन आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित यावेळी केलेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळालं असून त्यांच्या लेखनाला नवी दिशा मिळाली आहे. कविता, कथा, विचारमंथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संमेलनात रंगत आणली. मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. मराठवाड्याचे सुपुत्र माझे वडील स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळेसाहेब यांचा स्मृतिदिन 2 फेब्रुवारी हा दिवस असतो. स्मृती दिवशी आपण भजन, कीर्तन आणि अन्नदानासारखं पुण्यकाम त्या संबंधित व्यक्तीच्या नामानं करत असतो. परंतु स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेब हे या मराठवाड्याचे पदवीधर आमदार होते, शिक्षक आमदार होते. 3 वेळेस त्यांनी विधान परिषदेचं सदस्य म्हणून काम केलं 3 टर्ममध्ये. आणि त्यांनी शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न नेटानं सरकारकडे मांडून प्रसंगी संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा वेळोवेळी त्यांनी त्या ठिकाणी ठेवली. ते या मराठवाड्याचे आणि या मराठवाडा आत्ताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे गेली 10 वर्ष झालं कार्यकारिणी सदस्य होते. त्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये एकच विद्यापीठ होतं. विद्यापीठामध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुक्यातल्या मराठवाड्यातून कानेकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या लेकराला शिक्षण मिळावं या उद्देशानं बैठक झाल्यानंतर जो काही भत्ता मिळायचा तो सुद्धा ते हॉस्टेलवरती जायचे आणि कोणाला पुस्तक नाही, कोणाला वही नाही, कोणाला फीस भरायची, अशा पद्धतीनं तो भत्ता वाटत यायचे. अशा पद्धतीचं काम त्यांनी या मराठवाड्यामध्ये केलं. आणि म्हणून त्यांनी ही जी काही वसंतशाहीना उभी केलेली होती, परंतु दुर्दैवी 2006 मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. एकतर पळसप हे त्यांचं गाव आहे आणि हे ग्रामीण भागामध्ये साहित्यिकांनी यावं, त्यांचे विचार पेरावेत आणि त्या पेरलेल्या विचारातून नवीन बीजांकुर यावेत. कारण ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा साहित्य काय हे कळावं, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ते कळावं आणि ग्रामीण भागातले जे नवीन साहित्यिक आहेत त्यांना सुद्धा एक व्यासपीठ निर्माण व्हावं, हा मुख्य उद्देश ह्या ग्रामीण भागातल्या साहित्य संमेलनाचा आहे. आणि म्हणून आम्ही मराठवाडा स्तरीय साहित्य संमेलन घेतो. जरी हे साहित्य संमेलन पळसपला होत असलं तर आपण पत्रिकेवर नजर फिरवली असली तर मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि 76 तालुक्यातल्या साहित्यिकांना संधी इथं देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. या 11व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश सामंत सर आहेत, ज्यांना मानाचा असा केंद्र शासनाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या पुस्तकाला मिळाला. आणि म्हणून अशा उच्च विभूषित साहित्यिकाला आम्ही अध्यक्षस्थान या ठिकाणी दिलेलं आहे. खरं म्हणजे साहित्य संमेलन 2 फेब्रुवारीला होत असतं, परंतु आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्यामुळे आम्हाला हे साहित्य संमेलन घेता आलं नाही. खरं म्हणजे दादा स्वतः या कार्यक्रमाला येणार होते, परंतु ही खंत आमच्या मनामध्ये राहिली. आदरणीय सुनेत्राताई येणार होत्या, परंतु आता निवडणूक बारामतीची जाहीर झाली असल्यामुळं त्यांना येता आलेलं नाही. परंतु निश्चितपणानं जो प्रेम, जो वसा स्वर्गीय वसंतरावजी काळेसाहेबांनी जी वाट विचाराची घालून दिली, त्या विचारावर जाण्याचा प्रयत्न मी त्यांचा सुपुत्र या नात्यानं करतो. त्यांचे जे काय अनुयायी होते, त्यांचे जो काय मित्र परिवार होता, तो तसाच त्याच आपुलकीनं जपण्याचं काम मी केलेलं आहे. आणि माणसं जोडणं आणि माणसांना सोबत, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणं. कारण मी निवडून आल्यापासून जाहीर केलं की शिक्षक हीच माझी जात, शिक्षक हाच माझा धर्म आणि शिक्षक हाच माझा पक्ष, या पद्धतीने मी काम करतोय. आज या साहित्य संमेलनामध्ये जरी मार्च महिना असेल, ऊन असेल, तरी सुद्धा आपण पाहताय की अलोट गर्दी साहित्य रसिकांनी केलेली आहे. प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि एक खेड्यात असल्यामुळे एक आकर्षण ग्रामीण भागातल्या सर्व शेतकरी सामान्यांना आहे आणि आज तो उत्सव या ठिकाणी होतो, याचा मला आनंद आहे. मी डॉक्टर सत्यशीला उत्तम राऊतर इथं कथाकथन या कार्यक्रमाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून आलेली आहे. या ग्रामीण साहित्य संमेलनाचं नाव मी खूप वर्षापासून ऐकून होते
आणि माझी मनस्वी इच्छा होती की या कार्यक्रमाचा मी भाग व्हावा म्हणून, परंतु त्याचा योग आज जुळून आलाय. आणि सुरुवातीला जेव्हा गेटलाच आम्ही एंट्री केली तेव्हा एवढी पब्लिक बघून एवढा आनंद झाला की साहित्य क्षेत्रामध्ये दुर्मिळ होणारं जे वातावरण आहे तर ते आता इकडं म्हणजे बघायला मिळालं. एवढं प्रतिसाद आणि एवढे प्रेक्षक, तर खूप आनंद होत आहे. आणि सरांची, काळे सरांची सर्व टीम जेवढी इथं मेहनत घेते आणि त्यांचं जेवढं फोन फॉलोविंग आहे, आम्हाला आले कापूटपर्यंत आले, तर खूप चांगलं वाटलं की एवढे त्यांनी मनस्वी आमची विचारपूस केली. आणि मी फार उत्सुक आहे इथं कथाकथन करण्यासाठी. ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन मौजे पळसप या ठिकाणी जे हे साहित्य संमेलन माननीय आमदार विक्रमजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. या संमेलनामध्ये दरवर्षी या धाराशिव जिल्हा जो मागास जिल्हा म्हणून ओळख आहे त्या जिल्ह्यातल्या वाचक असतील, साहित्यिक असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांना मार्गदर्शन उपदेश करण्याचं काम या साहित्य संमेलनातून घडविलं जाते. त्याच्यावर मार्गदर्शन केलं जाते आणि संपूर्ण मराठवाड्यातून लोक या साहित्य संमेलनासाठी उपस्थित लावतात, याचा अभिमान. ग्रामीण जीवनातील वास्तव, परंपरा आणि बदलत्या सामाजिक प्रवाहाचे प्रतिबिंब या संमेलनातून उमटलं आहे, असं मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं. पळसप गाव साहित्याच्या या सोहळ्यामध्ये अक्षरशः साहित्य नगरी बनल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.